start any program, you should have to save the program first. You should have to save the program first. आता प्रोग्राम कसा सेव्ह करायचा आहे? हाऊ टू सेव्ह द प्रोग्राम? तर यासाठी आपल्याला कीबोर्डवर F2 हा की दिलेला आहे, तो प्रेस करा. ओके, तुम्हाला अशा पद्धतीने एक डायलॉग बॉक्स दिसेल. ओके, आणि या डायलॉग बॉक्स मध्ये बाय डिफॉल्ट नेम तुम्हाला प्रोग्राम दिसेल, नो नेम 06.C++. ओके, इथे तुम्हाला नाव द्यायचं आहे. सिंपल प्रोग्राम आहे. ओके, हॅलो. नेम ऑफ द प्रोग्राम इज हॅलो. ओके, and you should have to give the extension for C program, that is a .c. ओके, काय नाव द्यायचं लक्षात ठेवा. प्रोग्राम तुम्ही कोणता करणार आहात त्या प्रोग्रामचं नाव त्याला द्यायचं आहे. तर आता या ठिकाणी we are going to do the program which display one simple message hello on the screen. Hello, bro. We are going to display one simple message hello on the screen. That's why I given the name for the program hello.c. या काय नाव दिलेलं आहे प्रोग्रामला? hello.c. ठीक आहे. हा प्रोग्राम कुठं सेव्ह होतोय? कीप इन माइंड सी ड्राइव्हर टर्बो C3 नावाचा फोल्डर आहे, त्याच्यामध्ये बिन नावाचा फोल्डर आहे, आणि या बिन फोल्डर मध्ये तुमची hello.c नावाची फाईल असते. ओके, क्लिक ऑन ओके बटन. ओके, बघा तुम्ही तुमच्या फाईलला जे नाव दिलेलं आहे ते नाव यू कॅन सी ॲट द सेंटर hello.c. ओके, so it's a programming practice to start. Before start any program, you should have to save that program first. प्रोग्राम पहिल्यांदा सेव्ह करायचा आणि त्याच्यानंतर प्रोग्रामिंग स्टार्ट करायचं. व्हॉट इज द रिझन? असं का करायचंय? बिकॉज ऑफ एनी रिझन your computer may be shut down or hang, your mobile may be hang. ओके, तर असं केल्यामुळे प्रोग्राम आपण सपोज केला असेल, सपोज आपला 100 लाईनचा प्रोग्राम असेल आणि तो प्रोग्राम जर आपण सेव्ह केला नसेल तर आपण लिहिलेला सगळा प्रोग्राम, आपले सगळे एफर्ट्स वेस्ट होणार आहे. बरोबर आहे? म्हणून प्रोग्राम स्टार्ट करण्याच्या अगोदर यू शुड हॅव टू सेव्ह दॅट प्रोग्राम. ओके, आणि कसा सेव्ह करायचा हे तुम्हाला मी आता सांगितलेलं. सो नाउ विल सी द ऍक्च्युअल प्रोग्रामिंग. प्रोग्राम करण्याच्या अगोदर आपल्याला आपण प्रोग्राम काय करणार आहोत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, तरच आपण काय करू शकतो, त्याचा प्रोग्रामिंगचा सिक्वेन्स आपण ठरवू शकतो. ओके, सो नाउ हियर what I want to do, just I want to display one message on screen. Okay, so we know computer is it has output devices screen, आणि या स्क्रीन वर आपल्याला hello message द्यायचा आहे, युजरला hello message द्यायचा आहे. So for that we start the program. Okay, so program start करत असताना you should have keep in mind every C program it start with the main function. See, I repeat the word, each C program start with main function. So I use here the word main. Okay, main is a function, याला function म्हटलं जातं. ओके, काय काय टेक्निकल टर्म्स आहेत इन सी प्रोग्रामिंग, ते फक्त लक्षात ठेवा. त्याचा अर्थ काय आहे, जसं आपला प्रोग्रामिंग पुढे पुढे जाईल you will get all the idea. But keep in mind here I use the word
main is a function. Okay, and it requires open bracket and close bracket. ठीक आहे. नेक्स्ट, या मेनच्या सुरुवातीला आपल्याला एक कीवर्ड वापरायचा आहे and that keyword is void, void. Okay, void हा कीवर्ड मी वापरलेला आहे. why it is called keyword, याला कीवर्ड का म्हणायचं हे सुद्धा आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे. याला आपण कीवर्ड म्हणतो बिकॉज when I write that word it convert into the white format. याचा कलर बघा, तुम्हाला काय दिसेल, व्हाईट मध्ये दिसेल. तर व्हाईटचा अर्थ काय? ओके, ऑल डिटेल्स विल सी लेटर, जस्ट कीप इन माइंड. याच्यानंतर ओपन कर्ली ब्रेस अँड क्लोज कर्ली ब्रेस. आणि या प्रोग्राम स्टार्ट विथ begins with open curly brace and end with a close curly brace. And whatever statement you want to write, you should have to write in these braces. या ब्रेसेस मध्ये आपल्याला लिहायचं आहे. ओके, काय लिहायचं आहे? आता मी सांगितलं की आय वॉन्ट द आउटपुट हॅलो वर्ड ऑन द स्क्रीन. तर यासाठी सी प्रोग्रामिंग मध्ये एक फंक्शन आपल्याला दिलेलं आहे and the name of that function is printf. काय नाव दिलेलं आहे? printf. ओके, printf. याच्यामध्ये स्पेस नाहीये, लक्षात ठेवा. printf इट्स अ कॉमन वर्ड, कंबाईन मध्ये लिहायचं आहे. काय प्रिंट करायचं आहे? व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू प्रिंट ऑन द स्क्रीन ऑल शुड बी कीप इन ओपन अँड क्लोज ब्रॅकेट अँड एंड विथ सेमिकोलन. लक्षात ठेवा. ओके, अँड इन दॅट व्हॉट मेसेज यू वॉन्ट टू डिस्प्ले ऑन द स्क्रीन कीप इन डबल कोट. आणि याच्यामध्ये तुम्हाला तो मेसेज द्यायचा आहे. काय मेसेज द्यायचा आहे? हॅलो. Okay, I want to display that message on the screen. Okay, and finally you have to write here get ch open and close bracket and semicolon. The get ch means get the character from the console. Okay, just structure लक्षात ठेवा. All details you will get clear in later. प्रोग्राम नोंद झालेला आहे. त्यात सिंपल प्रोग्राम आपण काय केलं, प्रिंटफ घेतलेला आहे, हॅलो घेतलेला आहे आणि गेट सेट घेतलेला आहे. आता या प्रोग्राम मध्ये काही एरर आहेत का? हा सिंपल प्रोग्राम मी घेतलेला आहे अँड आय वॉन्ट टू चेक इफ देर इज एनी एरर. ओके, ऑर इज देर एनी वॉर्निंग. हे चेक करण्यासाठी मला काय करायचं आहे? आय वॉन्ट टू कंपाईल द प्रोग्राम. आता कंपाईल करण्यासाठी तुम्ही कसं करू शकता? यू कॅन सी हियर ऑन द मेन्यू कंपाईल हा थोडा वर्ड दिसेल या ठिकाणी. यू कॅन सी द कंपाईल वर्ड. ओके, इथं तुम्ही याला क्लिक करू शकता. अदरवाइज यू कॅन प्रेस फ्रॉम द कीबोर्ड Alt F9. कोणताही प्रोग्राम रन करण्याच्या अगोदर तुम्हाला तो प्रोग्राम कंपाईल करणं गरजेचं आहे. कंपाईल का केलं जातं? कारण त्या प्रोग्राम मध्ये काही एरर राहिलेले आहेत का हे चेक करण्यासाठी यू शुड हॅव टू कंपाईल द प्रोग्राम. ओके, मग कंपाईल करण्यासाठी काय करावं लागतं? या ठिकाणी कंपाईलला जावा आणि इथं क्लिक करा. अदरवाइज यू कॅन प्रेस Alt F9. ओके, मी ते या ठिकाणी क्लिक करतो. ओके, नाउ यू कॅन सी हियर वॉर्निंग 0 एरर 0. ओके, आता याच्यामध्ये कुठलाही एरर नाहीये, म्हणजे आता प्रोग्राम आपण रन करू शकतो. कसा रन करायचा आहे? त्याच्यासाठी दुसरी मेथड आहे. यू कॅन सी हियर ऑन द मेन्यू बार कंपाईल. इथे रन कंपाईलच्या बाजूला लेफ्ट साइडला तुम्हाला रन नावाचा ऑप्शन दिसेल. यू कॅन सी द रन ऑप्शन देअर अँड फ्रॉम दिस क्लिक हियर. अदरवाइज यू कॅन प्रेस Control F9 टू रन द प्रोग्राम. याला क्लिक करा. ओके, नाउ यू कॅन सी हियर कोणता मेसेज आपल्याला स्क्रीनवर द्यायचा आहे
तो तुम्हाला दिसेल हॅलो. ओके, यू कॅन सी हॅलो मेसेज ऑन द स्क्रीन. ओके, पुन्हा जर मी प्रोग्राम रन केला, अगेन यू कॅन सी हॅलो फॉर द सेकंड टाइम. प्रेस एंटर. आता ही तुमच्या समोर जी ब्लॅक स्क्रीन जी आलेली आहे, ओके, दॅट ब्लॅक स्क्रीन इज कॉल्ड आउटपुट स्क्रीन. दॅट इज कॉल्ड आउटपुट स्क्रीन. म्हणजे व्हॉट एव्हर यू राईट ऑन दॅट ब्लू स्क्रीन, that output it will be displayed on black screen, and that black screen is called output screen. Okay, so program run करण्यासाठी press Ctrl F9. okay, मी 3 वेळा प्रोग्राम रन केलेला आहे. so that's why I got here hello for 3 times. hello for 3 times. okay, आणखी रन करतोय हॅलो फॉर 4 टाइम्स. आणखी रन करताय हॅलो फॉर 6 टाइम्स. ओके, तर आता या ठिकाणी लक्षात ठेवा की जितका प्रोग्राम मी रन करतोय प्रत्येक वेळेस हॅलो हा त्याच्या लागूनच प्रिंट होत चाललेला आहे. बरोबर आहे. मला काय करायचं आहे, तो जो हॅलो आहे आय वॉन्ट टू पुट ऑन द नेक्स्ट लाईन, तो पुढच्या लाईनला यायला पाहिजे. ओके, तर यासाठी मला काय करावं लागेल, आय वॉन्ट टू यूज हिअर /n. कुठं लिहायचं आहे लक्षात ठेवा, इथं जो H दिसतोय तुम्हाला, H आणि डबल कोट याच्यामध्ये यू हॅव टू राईट /n. ओके, बॅकस्लॅश इथं मी वापरलेला आहे. ओके, स्लॅशचे 2 प्रकारचे आहेत. हा एक स्लॅश आहे दॅट इज कॉल्ड फ्रंट स्लॅश, आणि हा एक स्लॅश आहे बॅक स्लॅश. हा बॅक स्लॅश लिहायचा आणि स्मॉल एन लिहायचा. ओके, मग काय होईल, सो काय होईल या ठिकाणी /n चा अर्थ इट विल टेक फर्स्ट न्यू लाईन अँड डिस्प्ले द मेसेज. ओके, चेक द प्रोग्राम. आता बघा तुम्हाला दिसेल हॅलो हा जो मेसेज आहे you can see on the next line, right? अजून एकदा रन करा. now you can see the hello on the next line. अजून एकदा रन करा. आता जेवढ्या वेळा मी प्रोग्राम्स रन करत जातोय तर तेवढ्या वेळेस हॅलो इट विल डिस्प्लेड ऑन नेक्स्ट लाईन. so that is the purpose. जर मला प्रोग्रामिंग मध्ये न्यू लाईन घ्यायचा असेल then I will write /n. okay, now see, आता मला काय करायचं आहे, आय वॉन्ट टू इरेज ऑल these outputs, all these previous output I want to erase and display the new message. so that's why in C language they provided one function. okay, that function role is to clear the screen. what is the name of that function? CLR, open close bracket. okay, and put the semicolon. clear, CLR, screen, SCR, clear screen. okay, so before going to execute the statements, it will first clear the screen and then display the message. now compile the program, check is there any error. you can see 0 warning, 0 errors. ओके, आता एरर असला तर कसं दिसलं असतं बघा, इथं मी सेमिकोलॉन देत नाही. सपोज सेमिकोलॉन द्यायचं राहून गेलं, सो आय कंपाइल द प्रोग्राम. सो नाउ यू कॅन सी ऑन द स्क्रीन एरर्स 1. एक एरर आलेला आहे. काय एरर आलेला आहे? चेक द एरर, प्रेस एनी की. गेला ना मग. ओके, यू कॅन सी हियर स्टेटमेंट मिसिंग. तुमच्या स्टेटमेंट मध्ये काय मिस झालेला आहे? सेमिकोलॉन मिस झालेला आहे. तर तू सेमिकोलॉन द्या असं आपल्याला सांगतो. मग आपल्याला कळेल सेमिकोलॉन कुठं द्यायचा आहे. आता कुठं आहे? ओके, तर आपल्याला सेमिकोलॉन द्यायचा राहिलेला आहे. जस्ट पुट द सेमिकोलॉन हियर आता नाही and again compile the program. For compilation alt F9 अर्धी पोराचं फोटो लागणार काढलेलं तुझ्याकडे होतं ना रे गाण्याने so you पाठवलेलं. can see all the previous
outputs are erased first. Previous बघ किती outputs एवढं सगळे इरेज झालेले आहेत आणि नवीन आउटपुट तुम्हाला दिसेल गाण्या हॅलो इथं मेसेज गावात त्याला तुम्हाला विचारणं स्क्रीनवर आलेला आहे. हा ओके, सो बघ लक्षात काय ठेवा. माहिती आता या ठिकाणी बऱ्याच वेळेला सो CLR याला जस्ट राईट क्लिक करा. ओके, बिफोर गोइंग टू राईट एनी प्रोग्राम इथे आपल्याला सुरुवातीला एक हेडर फाईल घ्यावी लागते. ओके, अँड दॅट हेडर फाईल स्टार्ट विथ द हॅश. ओके, and you should have to include some header files before going to start any program. Okay, how to include? Use the word here, include and stdio.h. We should have to include that header file first. What is the name of that header file? stdio.h. हे लिहिणं मस्ट आहे. ओके, अजून एक हेडर फाईल आपल्याला लागणार आहे, दॅट इज कॉल्ड conio.h. conio.h कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईल. ओके, हे लिहिणं महत्वाचं आहे. ओके, Alt F9 कंपाईल करा. इथे स्पेलिंग मिस्टेक आहे, इन्क्लूड INC पाहिजे या ठिकाणी. बघा इथे मी प्रोग्राम कंपाईल करत असताना मला एरर दाखवतोय. काय एरर दाखवतोय? अननोन प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह इन्क्लूड. स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, सो डिस्प्ले द एरर. सो करेक्ट दिस, इन्क्लूड. ओके, अँड आफ्टर दॅट याच्यामध्ये तुमचा प्रोग्राम कशासाठी आहे, प्रोग्रामचे डिटेल्स काय आहेत हे लिहिण्यासाठी यू हॅव टू राईट द कमेंट फर्स्ट. डबल स्लॅश मध्ये कमेंट लिहायचा. ओके, सो काय लिहायचं कमेंट? प्रोग्राम काय आहे, कशाचा आहे, त्याचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी लिहावे लागतील. सो प्रोग्राम टू डिस्प्ले हॅलो मेसेज. ओके, प्रोग्राम तुमचा काय आहे हे समजण्यासाठी इथं सुरुवातीला आपण काय घेतलेलं आहे, कमेंट. कमेंट कसं केलं आपण? डबल स्लॅशचा वापर करू. ओके, पहिल्यांदा कमेंट. ओके, सी काल आपण डिस्कस केलेलं होतं की सी प्रोग्राम इज अ स्ट्रक्चर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. एक स्पेसिफिक स्ट्रक्चर दिलेलं आहे सी प्रोग्रामिंग साठी, अँड वी शुड हॅव टू फॉलो दॅट स्ट्रक्चर. कोणता स्ट्रक्चर आहे? यू कॅन सी हिअर दॅट स्ट्रक्चर. फर्स्ट, कमेंट. In that comment, you have to write all the details about the program. Second, दूसरा स्ट्रक्चर क्या सांगतोय? Write all the header file, required header files. हे दोन हेडर फाईल तुम्हाला लागतात. कशासाठी लागतात ते आपल्याला पुढे जाऊन क्लिअर होईल, बट सुरुवातीला तुम्हाला या सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतात फॉर प्रॅक्टिस. ओके, नेक्स्ट. पुढे प्रोग्राम बिगिन्स विथ मेन फंक्शन, open curly brace and close curly brace, and all the details you should have to write here. Okay, now compile the program again, run the program. So now you can see hello, a simple message on the screen. So that is a simple program. एक hello message आपल्याला जर प्रिंट करायचा असेल तर आपल्याला एवढे सगळे स्टेप्स फॉलो करावे लागतात. Yes. Any doubt about this program? Yes. Tell me if anyone have any doubt. Yes, I am audible. Are you there? Yes, sir. Okay, ठीक है. So I forward this program on your machine, on your group. हा ग्रुप वर पाठवतोय.
सर मोबाईलवर पण कसं करायचं सर? येस, मोबाईल पण तुम्ही हे स्टेप फॉलो करायचे. हा प्रोग्राम मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलेला आहे. सो दॅट इज आवर फर्स्ट सी प्रोग्राम. ठीक आहे, तर आता आपण पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जस्ट आय वॉन्ट टू डिस्प्ले सम डिटेल्स, एक्स्ट्रा डिटेल्स. डिस्प्ले नेम अँड ऍड्रेस. ओके, तर बघा काय करावं लागेल या ठिकाणी. Just I will change here in that program first /n. ओके, मला आपण नाव जो त्या ठिकाणी सपोज एखादं कोणतंही नाव असेल, तुमच्यापैकी कोणाचंही नाव असेल. सपोज या ठिकाणी तुमच्या स्क्रीन मध्ये मला दिसत आहे समर्थ कुलकर्णी. जस्ट आय वॉन्ट टू नेम हियर समर्थ कुलकर्णी. ओके, हा नाव इथे मी दाखवतो. ऍट द एंड नेक्स्ट अजून काय दाखवायचं आहे, आय वॉन्ट टू डिस्प्ले सम अदर डिटेल्स ऑल्सो. प्रिंटेड आय वॉन्ट टू डिस्प्ले हियर क्लास. सेमी कोलन देतोय मी. क्लास कुठला आहे, PSC PCS फर्स्ट. ओके, इथे मी देतोय नेम. ओके, प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये आपण घेऊया नेम क्लास PCS फर्स्ट इयर. ओके, प्रिंटेड काय प्रिंट करायचं आहे, कॉलेज. कोणतं कॉलेज आहे, THB सोनी कॉलेज सोलापूर. ओके, to display I write here the name of the program is here. Right, program display. Sir, semicolon on class, after class. Yes. Semicolon after class. At the Yes. end. इथं सेमिकोलन राहिलेला आहे, पुढचं सेमिकोलन. ओके, सिंपल. जस्ट नेम क्लास अँड कॉलेज नेम I write here. Compile the program. After written the program, you should have to compile first. So I press here. कोणताही प्रोग्राम डायरेक्ट रन करायचा नाही, तर पहिल्यांदा काय करायचं, कंपाईल करायचं. मग कंपाईल कसं करायचं आहे, शॉर्टकट की आहे Alt F9. ओके, सो आय प्रेस हियर Alt F9. नाउ यू कॅन सी हियर देयर इज नो वॉर्निंग, नो एरर्स. ओके, and after that I run the program. For run the program, Control F9. So now you can see here नेम समर्थ कुलकर्णी आलेला आहे, क्लास आहे, कॉलेज नाव आलेलं आहे. बट आउटपुट आलेलं आहे. बट आय वॉन्ट द आउटपुट ईच स्टेटमेंट ऍट न्यू लाईन. ओके, म्हणजे काय करायचं आहे, नावाच्या नंतर जो क्लास आहे, आय वॉन्ट टू टेक द क्लास ऑन नेक्स्ट लाईन. ओके, कॉलेज ऑन द नेक्स्ट लाईन. मग यासाठी मला काय करावं लागेल, जस्ट आय वॉन्ट टू, इथं जो सी दिसतोय तुम्हाला, क्लासचा जो सी दिसतोय, इथे मला काय करावं लागेल, /n. ओके, नेक्स्ट पुढे हा जो खालचा सी आहे, हा पण आपल्या नवीन लाईनला पाहिजे आहे. आय वॉन्ट डिस्प्ले द्या ऑन द न्यू लाईन. सो राईट /n. ओके, नाउ कंपाईल अगेन and run the program. Control F9. Now you can see here the name, class and college. Okay, in that way we can display the different messages on the screen. अशा पद्धतीने आपण जो काही मेसेज आपल्याला द्यायचा आहे, तर तो मेसेज आपण स्क्रीनवर डिस्प्ले करू शकतो. अँड फॉर डिस्प्ले एनी मेसेज ऑन द स्क्रीन we should have to use one function. The name of the function is printf. काय आहे त्या फंक्शनचं नाव,
प्रिंट एफ. ओके, अजून एक फंक्शन तुम्हाला दिसेल CLR. या फंक्शनचा रोल काय आहे? क्लिअर द स्क्रीन. ओके, शेवटचा जो फंक्शन तुम्हाला दिसेल गेट CH, याचा अर्थ होतो गेट द कॅरेक्टर फ्रॉम द कन्सोल. ओके, म्हणजे एक्झाम्पल बघा, when I run the program पहिल्यांदा रन झाल्यानंतर प्रोग्राम मध्ये आपण पहिला स्टेटमेंट काय घेतला होता? वी क्लिअर द स्क्रीन. आपण स्क्रीन क्लिअर केलं. ओके, स्क्रीन क्लिअर केल्यामुळे प्रिव्हियस आउटपुट जो असेल तो पहिल्यांदा इरेज होईल आणि प्रिंटफ मध्ये जे काय आपण लिहिलेलं आहे ते सगळं तुम्हाला स्क्रीनवर येईल. आता पुढचा जो शेवटचा स्टेटमेंट आपण प्रोग्राम मध्ये घेतलेला होता त्या फंक्शनचं नाव होतं गेट CH. गेट CH याचा अर्थ होतो गेट कॅरेक्टर फ्रॉम दी कन्सोल. जोपर्यंत आपण कीबोर्ड वरून एखादा कॅरेक्टर प्रेस करत नाही तोपर्यंत ही ब्लॅक स्क्रीन तशीच राहते. आय रिपीट, गेट CH आपण का लिहितो? कारण आपल्याला आउटपुट बघायचं आहे म्हणून. आता या ठिकाणी आउटपुट आपल्याला दिसलेलं आहे. देन आय वॉन्ट टू मूव्ह अगेन ऑन माय ब्ल्यू स्क्रीन. I want to move on my blue screen. That's why I write there get CH. So the screen is waiting. Screen is waiting for entering a character from the keyboard. Okay. So now you can press any key from the keyboard. Then I will transfer that control from white screen to blue screen. So I press any key. I press the enter here. So now I move on the blue screen. Okay. आता या ठिकाणी सपोज मी क्लिअर स्क्रीन दिला नाही तर काय होईल? ओके, Alt F9 रन प्रोग्राम. ओके, बघा प्रिव्हियस आउटपुट आलेला आहे आणि आता प्रोग्रामचा आउटपुट आलेला आहे. अजून एकदा रन करा. पहिले दोन प्रिव्हियस आउटपुट तुम्हाला दिसतील आणि मग तिसरा आउटपुट दिसेल. सो इन दॅट वे if I not write CLR on my program, then it will not erase the previous output. It will show the previous output, then it will start the next statements. Okay. So here, so these are the important functions: clear screen, printf, and get CH. They are used in this program. Got the details? Any difficulties to understand? Any query? ओके, सिंपल प्रोग्राम आहे. या प्रोग्राम मध्ये आपण काय पाहिलं? एक जस्ट मेसेज कसा डिस्प्ले करायचा, हाऊ टू डिस्प्ले द मेसेजेस ऑन द स्क्रीन. यामध्ये आपण प्रिंटफ हा स्टेटमेंट पाहिलेला आहे. कोणताही मेसेज जर आपल्याला स्क्रीनवर द्यायचा असेल, सो आय यूज द प्रिंटफ स्टेटमेंट. प्रत्येक लाईनचा काही ना काही इम्पॉर्टन्स आहे. ओके, पहिला अगेन आय रिपीट, पहिला जो आहे त्याला म्हटलं जातं कमेंट. कॅन सी हियर, हे तुम्हाला दिसत आहे, याला काय म्हटलं जातं? कमेंट. ओके, मी इथे लिहितो कमेंट. याला काय म्हटलं जातं? कमेंट. ओके, नेक्स्ट पुढे आपण जे घेतलेलं आहे याला काय म्हटलं जातं? हे काय आहे? हेडर फाइल्स. ओके, यू शुड हॅव क्रिएटेड द हेडर फाइल फर्स्ट हियर. इथं मी लिहितोय हेडर फाइल्स. ओके, खाली तुम्हाला दिसेल मेन. मेन म्हणजे काय? ईच प्रोग्राम, ईच और एवरी सी प्रोग्राम begins with the main function. ओके, खाली त्याच्या काय दिसतंय? आपण खालच्या साईडला
You can see here open curly brace. Open curly brace. ओके, त्याच्या खाली आपण घेतलंय हे का बनलेलं आहे? क्लिअर द स्क्रीन. ओके, खाली आपण घेतलं प्रिंटफ स्टेटमेंट टू डिस्प्ले द मेसेज. ओके, नेक्स्ट आपण घेतलेलं गेट सीएच. काय घेतलंय गेट सीएच? टू गेट अ कॅरेक्टर फ्रॉम अ कन्सोल. नेक्स्ट काय घेतलं आपण खालच्या साईडला? क्लोज कर्ली ब्रेस. It shows that it's the end of the program. It shows that it's open the it start the program. नाही. Okay, so that program I will transfer on your group. दोन्ही प्रोग्राम्स तुम्हाला ग्रुपवर पाठवलेले आहेत. सो डू द प्रॅक्टिस. हे प्रॅक्टिस करा आता ह्यानं चालू केलंय. आणि काही एरर असेल तर मला पर्सनली मेसेज करा. डबो आहे व्हिडिओ. ओके, सो एनी डिफिकल्टी? टाइम इज गोइंग टू ओव्हर नाउ. काय डिफिकल्टी आहे का? समजलेलं आहे? हो सर. ओके, सो सध्या हॅलो. बघा मी अजून पण सांगतो की आपण सध्या मी खूप स्लो घेतोय. का स्लो घेतोय? कारण तुमची अंडरस्टँडिंग, तुमची ग्रास्पिंग थोडासा फास्ट होण्यासाठी आपण सुरुवात आणखी स्लो केलेली आहे. तर आपल्याला आणखी स्पीड पकडायचं आहे. ओके, आपल्याला आणखी स्पीडने जायचं आहे. ओके, तर त्यासाठी मी स्पीड हळूहळू वाढवतो आहे. ओके, सो त्या पद्धतीने तुमची पण तयारी असायला पाहिजे. सो लक्षात ठेवा, आता तुम्ही मला दिसत नाहीये की एक्झॅक्टली तुम्ही काय करत आहात. ओके, स्वतःला कधी फसवू नका प्लीज. म्हणजे या ठिकाणी लेक्चर चालू ठेवून मोबाईल चालू ठेवून निघून जायचं असल्या गोष्टी करू नका. यामध्ये नुकसान तुमचंच असणार आहे. नुकसान कॉलेजचं नाही आहे, माझं नाही आहे. टीचिंग आमचं काम आहे, समजून घेणं तुमचं काम आहे. ओके, बरेच विद्यार्थी असं करतात की मोबाईल चालू करून निघून जातात, त्यांचे पर्सनल कामं करत बसतात. सो फोकस्ड राहून लेक्चर अटेंड करा. ओके, टाइम संपत आहे. व्हिडिओ मोड ऑन करा प्लीज.